नागपंचमी श्रावण महिन्यातला हा पहिला सण. श्रावण महिना म्हणजेच निसर्ग सगळीकडे त्याच्या नवीन आणि मोहक रूपाने ओसंडून वाहत असतो, खुलत असतो. आपल्या पूर्वजांनी श्रावण महिन्यात विविध सणांची आणि व्रतांची गुंफण करून ठेवलेली आहे. नागपंचमी ह्या दिवशी नागाची पूजा करतात. लहान मुले मातीचा नाग करतात व त्याची पूजा करतात. खेडेगावात स्त्रिया वारुळाला जातात. वारुळ म्हणजे नागाचे घर. गाणी गात गात त्या तेथे जमतात. तेथे दूध लाह्या ठेवतात. हा सण का साजरा करतात तर यामागे एक कथा आहे. ती कथा अशी: एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक वारुळ होते. एकदा काय झाले, नांगरता नांगरता चुकून त्या नांगराचा फाळ त्या वारुळावरून फिरला. वारुळ उद्ध्वस्त झाले. त्या वारुळात नागिनीची पिल्ले होती. ती मारली गेली. नागिन बाहेर गेली होती. ती येऊन पाहते तर काय, तिचे पिल्ले मेलेली. काय झाले ते तिला कळेना. ती संतापली, चिडली आणि तिने शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला. सगळे मेले. त्या शेतकऱ्याची एक मुलगी लग्न होऊन शेजारच्या गावात गेली होती. रागावलेली, चिडलेली नागिन ही त्या मुलीलाही शिक्षा करायला तिच्या घरी गेली. पण तिथे जाऊन पाहते तर काय, ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती. तिने मनोभावे नाग, नागिन, तिचे पिल्ले यांची पूजा करून त्यांना दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला. सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली, हे नागराजा, तू माझ्या सर्व नातेवाईकांचे रक्षण कर. त्यांना तू सुखी ठेव, अशी म्हणून तिने प्रार्थना केली. ते पाहून नागिन संतोषली, शांत झाली. शेतकऱ्याच्या मुलीवर प्रसन्न झाले. तिच्या कुटुंबियांना तिने पुन्हा जिवंत केले. तो दिवस होता शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजनाची प्रथा पडली आहे. तीच ही नागपंचमी. नागपंचमी हा स्त्रियांचा सण. या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. वेगवेगळे खेळ रंगतात. गावाकडे झाडांवर झोके टांगले जातात. उंच उंच झोके घेण्याची स्पर्धाच लागते. झिम्मा, फुगड्या रंगतात. फेर घेऊन गाणी गायली जातात. या दिवशी मुली हातांवर मेहंदी काढतात. निसर्गाच्या रंगात त्याही रंगून जातात. अशा प्रकारे नागपंचमीचा हा सण सर्वजण साजरा करतात.